कोपरगाव शहरातील राजमाता जिजाऊ उद्यानाच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा थेट आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. उद्यानाची भिंत मूळ हद्दीपेक्षा सुमारे 2 ते 2.5 फूट आत सरकवण्यात आली असून हे काम नियमबाह्य व हेतुपुरस्सर करण्यात आल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. या भिंत बांधकामादरम्यान उद्यानातील एक झाड तोडण्यात आले, मात्र त्या झाडाची लाकडे कुठे गेली याबाबतीत कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच झाडतोडीसाठी वनविभागाची परवानगी घेण्यात आली होती का, असा थेट प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. याशिवाय उद्यान परिसरातील विहीर कोणत्याही अधिकृत आदेशाविना बुजवण्यात आल्याचा गंभीर आरोपही सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. हे आरोप सामाजिक कार्यकर्ते भरत मोरे, अनिल गायकवाड, विनायक भगत व बाळा गोरडे यांनी संयुक्तपणे मांडत नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी या प्रकरणात तत्काळ लक्ष घालून चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी ठाम मागणी केली आहे. तसेच राजमाता जिजाऊ यांची पूर्णाकृती पुतळा नेमका कधी उभारण्यात येणार याबाबत स्पष्ट तारीख जाहीर करावी अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान याचवेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री CR पाटील यांनी सुरत येथे पाटीदार समाजाच्या कार्यक्रमात केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला. या सर्व मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास 8 दिवसांच्या आत महात्मा गांधी स्मारकाजवळ मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव. 19 तारखे मागच्या आम्ही 2019ला जे राष्ट्रमाता जिजाऊच्या पूर्णकृती पुतळ्याकरता एक निवेदन दिलेलं होतं. त्याच्यानंतरही आम्ही परत निवेदन दिलं. असे कमीत कमी 3 ते 4 वेळेस निवेदन दिलेले, तरी या नगरपालिकेला जाग येईना. तरी याचे पैसे मंजूर झालेले पूर्णकृती पुतळ्याचे. मग हे पैसे केले काय नगरपालिकेने? त्याच्यानंतर आज आम्ही या ठिकाणी आलो. भरत भाऊ होते, मी होतो, विनय भगत होतो, बाला भाऊ गोरडे, संदीप डुमरे, सचिन भाऊ, आम्ही सगळे होतो इथं. आज इथं ही भिंती आम्ही पाहणी केली इथं. तर ती भिंत अक्षरशः ना तिचं पोट आलेलं ते भिंतीचं. ती भिंत तिकडं बाहेर गेली, इकडं आतमध्ये आली. आणि याचा अर्थ काय? आणि त्याचे ते खुट्या ठोकेले. मग त्या खुट्या कशा करता ठोकेले? इथं तुम्हाला काय याचा हे करायचं आहे का? गोशाळा बांधायची की इथं तुम्हाला? कमी पडलेली तुम्हाला, ते तरी आम्हाला त्यांनी सांगावे. मग माझं एकच सांगणं यांना का तुम्ही हे कुठंतरी हे थांबवा आहे सगळं. आता यामध्ये विहीर होती एक, ती विहीर पण गायब झालेली. ते झाडही तोडलं. ते झाडं त्याचे ते लाकडं ते सुद्धा गायब झालेले. मग मला ह्या साहेबाला एकच सांगायचे, सरळ येऊ का दांडा ते घन घेऊन येऊ तिथं? मग तुम्हाला कळलं आमचं. आणि तो एक तो आमदार तो काय बरावला त्या दिवशी? छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार होते म्हणे. आम्हाला पाटीदार समाजाविषयी काही राग नाही आहे, पण हा कोण? हे यांना मस्ती आली, यांना मारलेला आहे. त्याचा भेजा साडलेला आहे. मी तर म्हणतो या फडणवीस साहेबाला याचा बंदोबस्त करा. त्या आरामखोरचा ती कोणाची नाही. त्याचा बंदोबस्त करण्याचा त्याचा आहे ना. तो जिथं तिथं ठोकून काढू आम्ही त्याला. तो यायचं तर नाहीच म्हणा इकडं, तो आरामखोर. पण एवढंच सांगतो आम्ही तुम्हाला, त्याचा बंदोबस्त करा. जय जिजाऊ जय शिवराय. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या या उद्यानात गेल्या 2019 पासून या उद्यानाची परिस्थिती अतिशय वाईट झालेली होती. तेव्हापासून आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीनं, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं, सर्वपक्षीय सर्व समाजाच्या वतीनं अनेक वेळा ठिकाणी आंदोलनं झालीत, नगरपालिकेत निवेदनं देण्यात आली. पण कायमच हेतुपरस्पर म्हणा किंवा कोणाचा तरी यामध्ये 100% पैशाचा वाटा आहे, त्या ठिकाणी भ्रष्टाचार होतोय, अशा पद्धतीने आमचा आरोप या ठिकाणी आहे. आता या संरक्षण भिंती 25 लाख रुपयाचं कोटेशन आहे. आता या 25 लाख रुपयाच्या भिंतीत का या न्यूज चॅनलच्या माध्यमातून कोपरगाव शहरातील किंवा ज्या ज्या भागात माझे इंजिनियर बांधव जे बांधकाम क्षेत्रामध्ये असतील, मी त्यांना आव्हान करतो, बाबाओ, ही कोपरगावची भूमी आपली आहे. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब नसत्यात आज आपण या उघड्या छताखाली बिनधास्तपणे आपल्या कुटुंबासोबत आनंदाचा सुखाचा श्वास घेऊ शकलो नसतो. अशा परिस्थितीमध्ये जर या ठिकाणी राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या या संरक्षण भिंतीच्या बांधकामामध्ये जर भ्रष्टाचार होत असेल, निकृष्ट दर्जाचं काम होत असेल, आता भिंत जी पूर्ववत जी भिंत होती, या ठिकाणचे स्थानिक नागरिक सांगतायत का 2 ते 2.5 फूट या ठिकाणी ही भिंत आतमध्ये सरकवली. याचा अर्थ उद्यानाची जमीन चोरी जाते. जमीन चोरी गेली आहे, ती चोरी आम्ही पकडली असा आमचा आरोप आहे. आता आतमध्ये काही जुने वृक्ष होते,
ते वृक्षसुद्धा आता अनिल भोरी सांगितलं ते वृक्ष कट केलेत. ठेकेदाराच्या माणसाला आम्ही जेव्हा विचारलं, ठेकेदाराचा माणूस सांगतो झाड पोकळ झालं होतं, झाड जुनं झालं होतं. पण बाबा जरी झाड जुनं झालं होतं पण ते झाड जिवंत होतं ना. आज त्याची साल सांगते, खोड कट केल्यानंतर त्या झाडाची साल ओली आहे, ती अजून जिवंत आहे, तिला सुद्धा पालवी फुटेल अजून महिन्याभरात. आणि एवढी मोठी झाडाची खोड असताना त्याचे लाकडं गेले कुठं? त्या ठिकाणी सुद्धा भ्रष्टाचार झाला आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यानं सांगतोय, साहेब आपली परमिशन घेतली काय ठेकेदारानं? नगरपालिकेच्या मुख्याधिकारी साहेबांना सांगतोय, साहेब बांधकाम करत असताना जर झाडाचा अडथळा येत असेल तर झाड कापण्यासाठी त्याची परमिशन घेतली का? परमिशन घेतली नाही, मग त्या झाडाचे लाकडं गेले कुठं? आज या भिंतीमध्ये प्रचंड प्रमाणात पैशाचा अपहार झालेला आहे, भ्रष्टाचार झालेला आहे असा आमचा आरोप आहे. पूर्व जी भिंत ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणचे कागदपत्र, सगळा नकाशा, उतारा यांनी सादर करावा. अनेक वेळा मी निवेदनं दिली, त्या निवेदनाच्या माध्यमातून आमच्या तोंडाला कायम पानं पुसण्यात आली. पण आता हा शेवटचा अल्टिमेटम सांगितल्याप्रमाणे आमचे अनिल भाऊ आता हातात घन घेतील मुख्याधिकारी साहेब. हा घन आता नगरपालिकेत आल्यानंतर तो कुठं पडेल सांगता येत नाही, कारण ही संपत्ती आमच्या कोपरगाव शहराच्या भूमीची आहे, कोपरगावच्या नागरिकांची भूमी ती. हा वारसा जपलेला आहे आमच्या कोपरगावकरांनी. मग त्या वारशाची अशी जर अवस्था होत असेल आणि असा जर भ्रष्टाचार या ठिकाणी होत असेल तर आता आम्ही खपवून घेणार नाही. नवनिर्वाचित नगराध्यक्ष साहेब फक्त सकाळी झाडू घेऊन फिरून फोटो काढून चालणार नाही. अनेक समस्या कोपरगाव शहरामध्ये आहेत. याच जिजामाता उद्यानच्या या ठिकाणी किती भ्रष्टाचार होतोय. आपण आता त्या खुर्चीवर बसलायत, पहिले फाईल बोलाव जिजामाता उद्यानची. इथं बावडी होती, विहीर होती, ती विहीर चोरी गेली. का बंद केली ती विहीर? इथल्या त्या वॉचमनला विचारलं, तोच बुडसटलेला वॉचमन, तोच चुकीचे उत्तर देणारा वॉचमन. असा वॉचमन ज्यावेळेस कार्यक्रम असतो त्यावेळेस त्याला 17 ठिकाणी पाहायला जावं लागतं. तो वॉचमन चुकीचे उत्तर देतो, मग तो साप आणि सरपंच नाग निघतं म्हणून ती विहीर बुजवली. नगराध्यक्ष साहेब, मुख्याधिकारी साहेब याकडे लक्ष घाला. शेवटचे 8 दिवस सांगितल्याप्रमाणे 2 फेब्रुवारीला आम्ही मोठं उपोषण महात्मा गांधी स्मारकाच्या पुतळ्याच्या तिथं आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. तो हरामखोर भारतीय जनता पार्टीचा गुजरातचा आमदार छत्रपती शिवरायांना म्हणतो पाटीदार समाजाचे होते. आम्ही पाटीदार समाजाचा अपमान करत नाही, आम्ही सगळ्या समाजाचा आदर करतो, कारण आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत. पण छत्रपती शिवरायांचं कुळ हे मराठा समाजाचं आहे, मराठा कुळातले आहेत. भोसले आडनाव अख्ख्या जगाला माहिती आहे. मग का विनाकारण छत्रपती शिवरायांना गुजराती करण्याचं काम करतायत तुम्ही? या गुजरात्यांचे बुटं चाटणारे आम्ही नाही आहेत. त्या हरामखोराला सुद्धा सांगतो, आणि फडणवीस साहेब, नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह साहेब, आम्ही छोटे कार्यकर्ते आहेत, पण आम्ही तुम्हाला आव्हानात्मक सांगतो, का तुमच्या पार्टीतले लोक काय महापुरुषांचा अपमान करतात? का आम्ही अपमान खपवून घ्यायचं? सर्व छत्रपती शिवराय असतील, मासाहेब जिजाऊ असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांच्या बाबतीत काय अवमानकारक बोललं जातं? आणि तुम्हीच नेते कॅमेऱ्यासमोर येऊन तुम्ही सगळी झाकाझाको करतात. असं त्यांचं म्हणणं नव्हतं, असं त्यांचं बोलणं नव्हतं. तो थेरडा, तो माग, तो माझी आपला नाही कोण होता आपला कोश्यारी राज्यपाल, तो आपला माजी राज्यपाल, तो थेरडा सुद्धा छत्रपती शिवरायांबद्दल अवमानकारक बोलून गेला. आता हीच महासाहेबांची ही भूमी ज्या ठिकाणी पूर्णाकृती पुतळ्यासाठी आम्ही मागणी करतोय, त्या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीने जर भ्रष्टाचार होत असेल तर हा भ्रष्टाचार खपून घेतला जाणार नाही. आम्हाला सगळे पुरावे पाहिजेत. ते पुरावे आम्हाला दाखवल्याशिवाय काम चालू करू नये. आमचं अल्टिमेटम 8 दिवसाचं आहे. 2 फेब्रुवारीला आम्ही उपोषणला बसणार. त्याच्या आत पूर्णाकृती पुतळा तुम्ही कधी पूर्ण करणार त्याच्या तारखा आम्हाला पाहिजेत. संरक्षण भिंत जी आहे ती जशी होती पूर्वीची तशीच आम्हाला पाहिजेत, उत्कृष्ट दर्जाची झाली पाहिजेत. विहीर चोरी गेली ती विहीर आम्हाला तशीच पाहिजेत. उद्यान हे खुलं झालं पाहिजेत सगळ्यांसाठी, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी खुलं झालं पाहिजेत. सगळ्यांना संध्याकाळी इथं मनोरंजनाला येता आलं पाहिजे. ते आता बंदिस्त ठेवू नये. संरक्षणासाठीला वॉचमन बदला पहिले. त्या वॉचमनला ऐकू येत नाही, त्याला बोलता येत नाही झाडाचं. एक चांगला तरुण ताटा, चांगल्या अंगकाठीचा इथं वॉचमन ठेवा, जेणेकरून इथं आलेल्या प्रेक्षकांना किंवा इथं आलेल्या मनोरंजन करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्रास नाही झाला पाहिजेत, आमच्या माता माऊल्यांना त्रास नाही झाला पाहिजेत. त्या हिशोबाने एक चांगला एक तरुण तांडा या ठिकाणी एक वॉचमन ठेवा. या आमच्या सगळ्या मागण्या आहेत. या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही आव्हान देतोय, मागणी करतोय. आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे. मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही आमच्या पद्धतीने आता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र,
जय संविधान. राष्ट्रमाता मा जिजाऊंचं ऐतिहासिक असं स्मारक आणि उद्यान या कोपराव शहरात झालं पाहिजे अशी आमची ग्रामीणच्या वतीने मागणी आहे. एक शिवप्रेमी म्हणून मागणी आहे. जेणेकरून कोपराव शहरातील रहिवासी असेल, ग्रामीण भागातून येणारा आमचा रहिवासी बांधव असेल, कोपराव शहरात आल्यानंतर त्याला कुठंतरी वाटलं चला एक विसावा करावा, एक चला ऐतिहासिक भागात आपण जावा, तर या उद्यानात आल्यानंतर त्याला असा अभिमान वाटला पाहिजे. असं हे उद्यान झालं पाहिजे, त्याला अभिमान तर वाटलंच पाहिजे आणि एक चांगल्या पद्धतीने विसावा देखील लाभला पाहिजे. राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, एका बाजूने आपल्याला वृक्ष लागवड करण्याचं आव्हान करतं आणि दुसऱ्या बाजूने त्यांचेच अधिकारी ठेकेदार वृक्षतोड करताय. म्हणजे तुम्ही एका बाजूला वृक्ष लागवडीचं आव्हान करायचं, दुसऱ्या बाजूला तुम्हीच वृक्षतोड करायची. हा काय प्रकार आहे? जर आज इथं बघितलं उद्यानात तर आपण भिंत बांधली जाते, इथं बाहेरच्या बाजूने खुंट्या लावलेल्या आहे जेणेकरून तिथं जनावर बांधता येतील, काही गाड्या पार्किंग करता येईल. म्हणजे ती सोय केली, ही कोणासाठी सोय केली? जर अशी जर तिथं जनावरं बांधले गेले त्या खुट्यांना तर जनावर एक ताकदवर असतं, तर जनावर इकडे तिकडे पडणार, ती भीत पुन्हा पडणार, म्हणजे पुन्हा टेंडर काढायचं का, मग पुन्हाचे खिसे भरायचे? हा देखील पडलेला एक प्रश्न आहे. म्हणजे निषेध करावा तेवढं कमीच आहे. आज इथं बावडी होती, एक चांगल्या प्रकारचं हिरवगार असं पाणी असायचं, नितळ पाणी. जर ते पाणी ती बावडी जर आज राहिली असती तर उद्यानात अतिशय सुशोभीकरण आलं असतं. इथं जे झाडं आहे यांना ते पाणी देता आलं असतं आणि इथलं वातावरणसुद्धा खूप चांगलं असतं. परंतु निषेध करावा तेवढा कमीच आहे. बरं, हे जर बघितलं आपण मागे भिंतीचं बांधकाम चालू आहे, इथंसुद्धा चोरी झाली भिंतीच्या बांधकामात. अरे चोरी कुठं करावा? तुम्ही 50-50 खोके घेताय, अधिकाऱ्यांचे खिसे कापताय, हे पैसे तुम्ही आमदार, खासदार, नगरसेवकांना देताय. अरे पण चोरी कुठं? राजमाता उद्यानात सुद्धा जागेची चोरी केली. जी जागा मागं असताना तुम्ही पुढे भिंत घेतली, का घेतली, कशासाठी घेतली? तर याचा देखील आम्ही जाहीर निषेध करतो.